राजा शिवाजी या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर रिलीज झाला आहे. तो मी पाहिला, तसा तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेलच. तर या व्हिडिओमध्ये आता मला ट्रेलर कसा वाटला ह्याच्याबद्दल मी थोडं माझं मनोगत आणि ऑब्झर्वेशन मांडतो. ह्याच्या आधी टीजर रिलीज झाला होता. टीजरमध्येही मी मनोगत मांडलं होतं. त्याच्यामध्ये खूप माणसं बोलली होती, यार रितेश देशमुखनी राजा शिवाजींवरती चित्रपट मोठा केला आहे, एवढा मोठा बजेट टाकला आहे, तुम्हाला काय वाईट वाटतं, तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे. तर मी हा ऑब्झर्वेशन देण्याआधीच परत सांगतो, रितेश देशमुख या मूवीचा डायरेक्टर आहे, प्रोड्युसर, ॲक्टर आहे. माझं जे ऑब्झर्वेशन आहे ॲज अ क्रिटिक मी देत नाही आहे. मी एक मराठी माणूस, मराठा आहे. मी राजा शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे या पॉईंट ऑफ व्ह्यूने देतोय. रितेश देशमुख हा खूप सुंदर ॲक्टर आहे, डायरेक्टर आहे. आपण त्याचा वेड मूवी बघितला आहे. ऑब्व्हियसली जेव्हा ह्यांनी अनाऊन्स केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांवरती जो चित्रपट करतो आहे, 100 कोटीचं बजेट आहे, तेव्हा माझे डोळे पाणावले होते, माझे डोळे फिरले पण होते की यार एवढा मोठा बजेटचा मूवी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक रितेश देशमुख करतोय. आणि वेडमध्ये त्याचं डायरेक्शन बघून मी बोललो होतो की काय ती बापच करेल तो. तर माझी अपेक्षा होते, मी एकदम मोठी अपेक्षा ठेवली नव्हती, पण माझं होतं की यार की मी चित्रपट बघताना मला काहीतरी भारी दिसणार. पण अरे शिवाजी महाराजांवरती चित्रपट बनतोय 100 कोटीचा, कसा बजेट असेल काय, असतात आपल्या अपेक्षा. माझ्याही होत्या, अशा मोठ्या नव्हत्या पण नॉर्मल होत्या. तर त्या मी खरं खुश होतो. पण आता जेव्हा टीजर बघितला, टीजरमध्ये माझे रिव्ह्यूज दिले तर खूप जणांना वाईट वाटलं. ट्रेलरमध्येही मला थोडे खटकं दिसले आहेत. मी खरं म्हणतोय, मी रितेश देशमुखचा हेटर नाही आहे, मला त्याचं काम आवडतं. पण ह्या ट्रेलरचं जेव्हा मी ऑब्झर्वेशन करताना मी ॲज अ ऑडियन्स न बघता, मी एक मराठा आहे जे छत्रपती शिवाजी महाराज मानतो, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्याचं ऑब्झर्वेशन देणार आहे. नो हेट्स टू एनी वन. ऑब्झर्वेशन प्युअरली माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे. मी रितेशला वाईट ॲक्टर, डायरेक्टर अजिबात बोलत नाही आहे. पण हां, तुमचे जेव्हा चॉईस असतात काही गोष्टी करण्याचे, भले तुमचं होम प्रोडक्शन असतं ना, आपण ते खूप मॅटर करतं. का तुम्ही एका व्यक्ती नाही, ते एक दैवत आहे आमचं, ते त्याच्याबद्दल तुम्ही गोष्टी करताय, गोष्ट सांगताय. आणि ते फक्त तुम्ही मराठी माणसांपुरतं नाही, तर तुम्ही हिंदी, तमिळ, तेलुगूवाले ह्या सगळ्यामध्ये जाणार आहात. तर ते जेव्हा तुम्ही डेपेट करता याच्याबद्दल, तर ते तिथे कुठे ना कुठे तुम्ही नाही, तर तुम्ही आम्हीही त्यामध्ये सामील होतो. तर ज्यावेळी आम्ही काही कमेंट करतो ना, ते हे पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू, एकदम पर्सनली तुमच्यावरती ते डायरेक्ट नाही आहे. आमचं फक्त ते मनोगत आम्ही मांडतोय, जसं मी टीजर मांडलं होतं. तर आता हा नॉर्मल मूवी कुठलाही असताना, रितेश देशमुख एक नॉर्मल कुठला पण चित्रपट 70 कोटीचा केला असताना, तर आम्ही नॉर्मल पॉईंटने बोललो असतो. मी ऑडियन्स म्हणून बोललो असतो की जाऊ दे, बघा चित्रपट यार, एवढा हे. पण हे छत्रपती शिवाजी महाराजांवरती चित्रपट आहे, तर तिथे आम्ही थोडे हार्श होणार. खूप जणांना आवडणार नाही, तर पहिलं सॉरी म्हणतो. पण इथे आपल्याला रितेश देशमुखनी काय केलं ह्याच्यापेक्षा तरी कसं केलं ते मॅटर करतंय, आणि कोणाबद्दल केलं हे मॅटर करतंय. आता सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांवरती हा चित्रपट पहिला नाही आहे की यांच्यावर चित्रपट बनलेच नाही आहे. मराठीमध्ये जे पण येतात त्यांना शॉर्ट सक्सेससाठी छत्रपती शिवाजी महाराजांवरती चित्रपट करतातच. आणि त्याला माहिती आहे पैसा येतो त्यांना इथून. कोणा कोण सपोर्ट करतं, ऑडियन्स बघते. मी शिवाजीराजे भोसले असो, पावनखिंड असो, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये तुम्हाला खूप चित्रपट शिकायला भेटणार. सो हा काय फर्स्ट स्टिंट नाही आहे की कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराज पहिल्या कोणती मूवी करतो, असं नाही आहे. 100 कोटी बजेट मान्य करतो, पण असं नाहीये ना की ह्याच्या पुढे कोण असं येणार नाही जे छत्रपती शिवाजी महाराज 100 कोटीचा मूवी बनवणारच नाहीये. कोणतरी येऊन बनवेल. बजेट वाढतोय, मराठी इंडस्ट्रीचंही बजेट वाढतोय, तर कुठे ना कुठे कोण ना कोणतरी करणार छत्रपती शिवाजी महाराज मूवी. मी म्हणतो की साऊथवाले पण करतील. साऊथचा बजेट 200 कोटीचा असतो, ते करतील पण. सो असं नाही आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवरती 100 कोटीचा बजेट बनला म्हणून आपण कुठेतरी कानडवा करायचा, असं नाही आहे. प्रत्येक गोष्टी करताना आपल्याला तिथे बारकाईनेच करायला लागतं. तर हे सांगता मी आता ट्रेलरबद्दल माझं जे ऑब्झर्वेशन सुरू करतो की ट्रेलरमध्ये आपला VFX ग्रँड दिसतो. मी हे बोलत नाही. टीजरमध्ये आपल्याला स्टॉपी VFX दिसलं होतं, ट्रेलरमध्ये आपला ग्रँड VFX दिसतं. हो, त्यांनी लॉंग शॉट म्हणजे VFX केले, खूप चांगले केले आहेत, खूप चांगले सीन्स आहेत. कलर ग्रेडिंग पण त्यात चांगली वाटते मला. तर VFX चांगला आहे, मी बोलतोय. काही सीन्स आपल्याला स्टॉपी वाटतात, त्यांनी जर त्याच्यामध्ये काम केलं तर खूप उत्तमरित्या VFX चांगला बनवायचा. म्युझिक बाप आहे, अजय अतुलचं आहे, बेस्ट चॉईस आहे. सगळ्यांना माहिती आहे, गाणी जबरदस्त असणार आहे, बीजीएम भारी असणार आहे, बेस्ट आहे. डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी संतोष सिवन आहे, त्यांचं DOPचं जे काम खूप चांगलं असतं, त्यांनी चांगलं पद्धतीने हँडल करणार ते. प्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रोडक्शन बजेटही चांगलं आहे.
जिओ स्टुडिओची बॅकिंग आहे, ग्रँड असणार मूवी आपल्याला माहिती आहे. खटकतं कुठे? खटकतं एका ठिकाणी की तुम्ही जेव्हा ॲक्टर घेता ना, तुम्ही ॲक्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा तुम्ही विचार करता ना, तर तुम्हाला एक चांगला ॲक्टर असला पाहिजे तुमच्याकडे. हा मूवी ट्रेलर बघितला तो मराठीमध्ये होता, त्यात हिंदी संभाषणंही होती. आता ह्याच्यामध्ये मला जर ती हिंदी संभाषणापेक्षा मराठीमध्ये त्यांनी थोडं डब केलं असतं, आवडलंच. असं नाहीये ऑथेंटिक म्हणजे मी मान्य करतो हिंदी मराठी आहे, म्हणजे साऊथमध्ये करता मूवी, साऊथमध्ये तिथेही ते डब करतात. तर तुम्ही डब केलं असतं मराठीमध्ये किंवा त्यांना बोललं असेल मी मराठीत बोला, अभिषेक बच्चन मराठीत बोलतोय, ऐकायला बरं वाटलं असतं आम्हाला. बरं बोलतो ऑथेंटिक पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही बोलला असं मराठी हिंदी करूया आपण, अंडरस्टँडेबल आहे. पण कुठे ना कुठे तुम्ही सिनेमॅटिक लिबर्टी करता, उडून उडून फायटिंग करता, तरी सिनेमॅटिक लिबर्टी घेता, तसं तुम्ही इथेही घेतला असतात तर बरं वाटलं असतं आम्हाला. आम्हालाही आवडले. अभिषेक बच्चन मराठीमध्ये चांगले संवाद घालतोय, विद्यापीठ मराठी चांगला बोलते आहे, ऐकायला आम्हालाही आवडलं असतं. ओके, याची गरज नाही आहे की तुम्ही हिंदीत त्यांचं संभाषण ठेवली पाहिजे मराठी मूवीमध्ये, मराठीत केलं चाललं असतं. पण अगेन तो एक ऑब्झर्वेशन पॉईंट आहे, आपण इग्नोर करू शकतो. मूवी मगाशी टीझरमध्ये बोलल्याप्रमाणे, टीझर ट्रेलरचा रिव्ह्यू बोलल्या, मूवीमध्ये जेव्हा तुम्ही सगळं चांगलं करता ना, तर आपण बऱ्याचशा वाईट गोष्टी आपण इग्नोर करू शकतो. आता ह्याच्यामध्ये मला वाईट गोष्ट ही वाटली, ती ऑब्व्हियसली माझ्याहून सगळ्यात खूप जण खटकली आहे, ते रितेश देशमुख याची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणं. मी परत म्हणतोय, रितेश देशमुख एक ॲक्टर म्हणून खूप उत्तम ॲक्टर आहे. तर रिॲक्शन चांगली करता येते. एक विलन मूवी बघा त्याचा, खूप सुंदर रिॲक्शन देतो, खूप चांगला ॲक्टर आहे तो. पण चांगला ॲक्टर आहे म्हणून तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करू शकतो चांगली, हे सिद्धांत बरोबर नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जो ऑरा होता, ते रांगडे योद्धा होते. ते त्यांना बघून समजायचं की योद्धा आहे. त्यांच्या चेहऱ्यामध्ये तो बोलतात ना, नजाकत पण आहे, पण तो धाक पण आहे की बघून घाबरला पाहिजे समोरचा, आणि ते तेवढंच प्रेमळ आहे की बघून त्याच्या जवळ आले पाहिजे माणसं, असे होते ते. रितेश देशमुखची डायलॉग डिलिव्हरी किंवा बोलताना की डोळे हालचाल त्यात नाही सूट होत आहे. आता मी असं बोलत नाही रितेश देशमुखनी ॲक्टिंग चांगली नाही केली, मग असं आम्ही छत्रपतींची भूमिका ज्यांना बघत गेलो ना, त्याचा तो चेहरा रांगडा अवतार दाखवला त्यांनी ना, त्यात रितेश देशमुख कुठे फिट होत नाही आहे. जिनेश देशमुखची मराठी जी बघता तुम्ही, त्यात मराठी तिला मराठी बोलताना थोडं खटकतं हे आपल्याला दिसतं. उच्चारांमध्ये फ्लुएन्सी नाही आहे. जिथे भाग्यश्री यांची मराठी ऐकता तुम्ही, ते फ्लुएंट आहे मराठी बोलताना, किंवा विद्या बालनची मला मराठी बोलायला गेली, ती फ्लुएंटली बोलते, ज्या प्रकारे बोलते, ते जेनेलियाची मराठी कुठेतरी कमी पडते. पण हा एक पॉईंट आहे की जेव्हा तुम्ही एक मूवी करताय, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये मूवी करताय, बजेट चांगला टाकताय, त्यात तुम्ही कुठे ना कुठे अशा छोट्या छोट्या गोष्टी करताना तिथे खूप खटकला. म्हणजे तुम्ही खूप चांगलं प्रोडक्शन केलं आहे, खूप चांगली म्युझिक आणली आहे, खूप चांगला सेट आहे, खूप चांगलं VFX करा, तुम्ही ॲक्टर आहेत, पण त्याच्यानंतर एंड ऑफ द पॉईंट तुमचा जो असतो की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण करताय आणि ते सूट होतं का. मी जर 70% मूवीमध्ये तुम्हाला बघणार आहे, 40% मूवी जेनेलिया देशमुखला बघणार आहे, आणि त्यात मी बघताना मला जर वाटणार की तिथे हा डायलॉग तुम्ही बोलला, तिथे हा अजून चांगला बोलला गेला असता, हा पॉईंट डोक्यात दडवी राहणार, तर कुठेतरी तुम्ही जस्टिस त्या रोलला देता नाही आलं. जर जिनेश देशमुखची मराठी ऐकताना मला असं म्हणणार ही मराठीमध्ये फ्लुएन्सी कमी वाटते, तर तिथे जस्टिस त्या कॅरेक्टरला कमी जातं. अगेन छत्रपती शिवाजी महाराजवरती मूवी बनला आहे, हा पहिला मूवी नाही आहे, हा शेवटचा मूवी नसणार आहे. 100 कोटीचा मूवी हा फक्त शेवटचा नाही, ह्याच्या पुढेही शिवाजी महाराजांवरती चित्रपट बनणार आणि खूप मोठे ग्रँड बनणार, खूप चांगले बनणार. सो असं विचार करू नका की बघा कोणते प्रयत्न काय 100 कोटी त्यांनी NGO म्हणून नाही केलं, त्यांनी प्रॉफिट मार्जिन शोधण्यासाठीच केलंय. 100 कोटीमध्ये ते स्वतःलाही टाकलंय, कारण त्याला स्वतःला छत्रपती बघायचं होतं, त्यांनी बायकोला घेतलंय, कारण तर तिथे कुठे ना कुठे कमतरता आहे. हे आपण म्हणजे जे कमतरता आहे, ती कमतरता आपण मान्य केली पाहिजे. तिथे खरंच चांगलं आहे, ते चांगलं आपण बोललो पाहिजे. ओके, सो प्रोडक्शन चांगलं आहे, स्क्रिप्ट चांगली असणार, BGM चांगलं आहे, VFX चांगलं असेल, ॲक्टिंगही चांगली आहे सगळ्यांची. फक्त कॅरेक्टर जे करताय, कॅरेक्टरला तुम्ही साजेशी बोलतात ना, जस्टिस करता का, हा मॅटर करतो. हे एवढंच बोलणार मी. आणि याच्या पुढे आता ट्रेलर एक सब्जेक्टिव्ह प्रश्न येतो की खूप जण आवडला नाही आवडला. मला आवडलं ट्रेलर, मी बोलतो चांगलं होतं ट्रेलर, VFX चांगला शॉट गेलाय. खटकलं तेच एक रितेश देशमुख यांचं भूमिका करताना चुका हे आहे, जो
ऑरा आहे तो कुठे खटकत होता मला. तुम्हालाही खटकला असेल कुठे ना कुठेतरी. मी परत म्हणतोय की जर हा चित्रपट ओव्हरऑल चांगला असेल, पूर्ण चांगला असेल ना, तर हा जो एक खटकणारा पॉईंट आहे रितेशचा, तो आपण इग्नोर करू शकतो. पण जर खटकणारे पॉईंट खूप सारे असतील ना, तर ते इग्नोर करताना इश्यू होणार. म्हणजे रितेशची छत्रपती शिवाजी मग रितेश तर सूट नाही झाले, किंवा जेनिलिया देशमुख यांचा ॲक्सेंट, किंवा अजून काही गोष्टी ज्या अशा येत गेल्या ना, तर चित्रपट किती चांगला असो, एंड प्रोडक्टला माणसं त्याला रिजेक्ट करणार. सो चित्रपट करताना ॲज अ फिल्म मेकर, ॲज अ प्रोड्युसर, तुम्हाला या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे, तुम्ही केली पाहिजे. कारण आताचा जो ऑडियन्स आहे ना, तो एवढाही भावूक नाही, तो खूप हुशार आहे. तर तो तुम्ही पी आर करून तुम्ही पॉझिटिव्ह पी आर करायला मूवीचा भारी आहे, कलेक्शन दाखवाल, पण बघणारा ऑडियन्स जो आहे एंड मोमेंटला जो बघतो की नाही, तो डिसाईड करतो. आणि तुम्ही का दाखवता? कारण फर्स्ट शो बघून झाल्यानंतर रिव्ह्यू जी बाहेर येणार ना, आणि जे जेन्युन रिव्ह्यू बाहेर येणार, जर ते खरंच चांगले नसतील ना, तर माणसं बघायला येणार नाही. त्यामुळे चित्रपट करताना आपण जेन्युनिटीने करून तिथे कुठे ना कुठे कुठल्याही बारीक सारीक गोष्टी ज्या खटकतात त्या आपण जर अवॉइड केल्या ना, खूप चांगलं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल छावा मूवी हिट झाला, सुपरहिट झाला, हिंदीमध्ये मूवी आहे. विकी कौशलने संभाजी महाराजांवरती भूमिका केली, कोणाला काही नाही वाईट वाटलं, तो सूट झाला, सगळे बोलले की तो संभाजी महाराज वाटतोय. त्याच खटकणारी गोष्ट सांगतो, रश्मिका मंदाना हिची हिंदी साऊथ ॲक्सेंटवाली हिंदी वाटत होती, पण ती इग्नोर करता आली. कारण ओव्हरऑल पिक्चर बाप होता ना, की ती एक खटकणारी गोष्ट ना आपण हळूच इग्नोर करू शकलो. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून विकी कौशल बाप वाटत होता, औरंगजेब म्हणून अक्षय खन्ना मस्त कॅरेक्टर होतं, सगळ्या गोष्टी होत्या. डायना पेंटी होती, पण त्याची हिंदी त्याने खूप कमी डायलॉग तिला ठेवला, कारण त्याची हिंदी तिला वाटलं नसेल, खूप कमी डायलॉग तिला होता, खूप कमी बोलली ती. बाकी सगळे होते सुंदर. त्यांनी मराठी कास्ट स्टारकास्ट घेतली, जे मराठीमध्ये हिंदी बोलतील असे सुंदर काम सगळ्यांनी केलं. एक खटकणारी गोष्ट रश्मिकांत मंदानाची हिंदी साऊथवाली ॲक्सेंट ती इग्नोर करता आली, कारण ओव्हरऑल पिक्चर चांगला होता. हेच म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांवरती जर आता मेन भूमिकाच रितेश करतोय, ती इग्नोरी करता आली, इग्नोर करता येईल जर ओव्हरऑल पिक्चर चांगला असेल. पण जर अशा गोष्टी खूप साऱ्या असतील ते इग्नोर करता येणार नाही. तर हा होता माझा ऑब्झर्वेशन या चित्रपट ट्रेलरबद्दल. माझी खरी इच्छा माझी आहे की चित्रपट खूप चांगला व्हावा, कारण बिग बजेट मूवी मलाही मराठी बघायचा आहे. कारण बिग बजेट मूवी मराठी बनताय, तुम्ही चांगले चित्रपट नाही केला, ऑडियन्स रिजेक्ट केलं, तर तुम्ही बोलणार की ऑडियन्स चित्रपट बघत नाही, मग बिग बजेट मूवी बनवणार नाही, असं होऊ शकतो. तर प्रत्येक वेळी ऑडियन्सला ब्लेम न करता तुम्ही जर तुमचा विचार करून केलात की आता मी चित्रपट केला तर प्रॉपर केलाय का, तुम्ही जो विचार करून जे चित्रपट कराल ना, तर ऑडियन्स नक्की एक्सेप्ट करणार. कारण मराठीमध्ये हा एक प्रॉब्लेम आहे की मराठी प्रोड्युसर डायरेक्ट म्हणतात की ऑडियन्स बघत नाही म्हणून चित्रपट चांगले करू शकत नाही, ऑडियन्समध्ये ब्लेम करता. तर ऑडियन्समध्ये ब्लेम करण्याआधी तुम्ही स्वतः बघा की मी बनवणारा चित्रपट त्या लायकीचा आहे का. ओके, हा इन जनरल बोललो, या ट्रेलरबद्दल नाही, इन जनरल जस्ट मी आता बोलून गेलो. तर हा होता माझा रिव्ह्यू या ट्रेलरबद्दल. तो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमची काय सजेशन्स, पॉईंट ऑफ व्ह्यू असतील, तुम्हाला काय वेगळं वाटत असेल, तुमची फीडबॅक असेल, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. प्लीज आपण एक मॅच्युअर्ड वेमध्ये कॉन्व्हर्सेशन करू, आपल्या गोष्टी मांडू. तुमच्या गोष्टी मला पडल्या तर मी मान्य करी, माझ्या तुम्हाला पडल्या तुम्ही मान्य करा. अशा पॉईंट ऑफ व्ह्यू एक खूप मॅच्युअर्ड आणि शिवीगाळ न घालता एक कॉन्व्हर्सेशन करू. खूप चांगलं वाटतं त्या गोष्टीमध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.